श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 फूल दिसत आहे त्यापैकी एक फूल निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, बाळा, तुझं नशीब आज मी बदलणार आहे. शांत राहून लोकांवर कंट्रोल कसं मिळवायचं हेच मी तुला सांगणार आहे. हेच तुझं खरं बळ आहे. प्रतिक्रिया तू देऊ नकोस. पैसा आधी डोक्यात येतो आणि मग खिशात. बाळा, जे सोडत नाहीस ते तुला तोडत आहे, म्हणून सोडून देण्याचं शिक. परिणाम नाही, प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. बाळा, होय माझ्या लेकरा, कितीही लोकांनी नावं ठेवलं तरी कोणावरही अवलंबून तू राहू नकोस. स्वतःच्या बळावर जगायला शिक. कारण कोणीही कायम साथ देत नाही. याचा अर्थ असा नाही की या जगात चांगले माणसे नाहीत. पण बाळा, मला प्रत्येक वळणावर, प्रत्येक परिस्थिती कोणीतरी नक्कीच आपल्या सोबत असणारच अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणे. म्हणून बाळा, आधार माणसावर नाही तर स्वतःच्या आत्म्याला ताकदीवर ठेवायला शिक. आणि आपला भगवंत आहेच ना आपल्या पाठीशी, आपल्याला आधार द्यायला, आपल्याला संकट काळातून ते पुढे चालायला. जर विश्वास असेल तरच लव यू गॉड असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलीचा एक वाक्य कायम तू लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर साक्षात हे ब्रह्मनायकाची शक्ती आपल्या पाठीशी आहे तर मग हे माणसाची शक्ती आपल्याला हवीत कशाला? कारण आयुष्यात लोक तोपर्यंत सोबत असतात जोपर्यंत सगळं काही नीट चाललेलं असतं, परिस्थिती चांगलेली असते, चेहऱ्यावर हास्य असतं आणि फायदा दिसत असतो. बाळा, नाते सोपे वाटतात पण खरी परीक्षा मात्र अडचणीच्या काळात येते. 2 कठीण प्रसंग आले की बहुतेक लोक गप्प दूर निघून जातात. कारण प्रत्येकजण वाईट नसतो, पण स्वतःची जबाबदारी, भीती आणि सोयीमुळे लोक मागे हटतात. म्हणून अशा वेळी माणूस म्हणून सर्वात जास्त एकटेपणा आपल्याला अनुभवायला मिळतो. गरज पडल्यावर आम्ही आहोत, काळजी करू नका असे म्हणणारे लोक आता दिसेनासे होत आहे. बाळा, म्हणून बाळा, बोलणं खूप सोपं असतं पण निभावणं फार कठीण. म्हणून अशा शब्दावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायला शिक. कोणत्याही एका माणसाला आपल्या आयुष्याची बैसाखी तू बनवू नकोस. ती बैसाखी तुटेल तर चालणंच कठीण होऊन जातं. बाळा, तुझं सुख, तुझं धैर्य, तुझा निर्णय एका व्यक्तीवर अवलंबून जर असेल आणि ती व्यक्ती जर तुझ्या आयुष्यातून दूर निघून गेले तर तू पूर्णपणे कोसळून जातो, कोलमडून जातोस. पण तिथेच जर का स्वतःला मजबूत बनवलं आणि एकट्याने जर तू उभा राहिलं तर तू नक्कीच यशस्वी होणार. एकटे उभे राहणं म्हणजे एकटेपणा नाही तर कोणाच्याही आधाराशिवाय तू तुटण्याइतकं ताकद असणे. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिक. आपले दुःख स्वतः सांभाळायला शिक. जेव्हा तू स्वतःचा निर्णय स्वतः घेशील तेव्हा आयुष्याची जबाबदारी तू स्वीकारशील आणि दुःख स्वतः हाताळायला शिकशील. इतरावर ओझं बनवून नाही तर स्वतः तू हिमतीवर जगायला शिकशील. दुसऱ्याकडून अपेक्षा कमी ठेवलास तर तुझ्यापेक्षा भंग होणार नाही. अपेक्षा जितक्या जास्त तितके तुटण्याचं दुःख मोठं. कमी अपेक्षा ठेवला तर मन मजबूत राहील आणि अंतकण तुझं शांत राहील आणि तू आनंदी राहशील. एकटेपणा ही कमजोरी नाही बाळा, पण इतरावर पूर्णपणे अवलंबून राहणं ही सुद्धा एक कमजोरीच आहे. म्हणून एकटेपणा तुला विचार करायला, वाढवायला आणि स्वतः ओळखायला शिकतो. पण अति अवलंबून तुझी ताकद हिरावून घेईल. जो स्वतःच्या वळणावर चालायला शिकतो त्याला कोणीही सोडूनही गेले तरी फारसा फरक पडत नाही.
तो दुःखी होऊ शकतो पण कदाचित विखुरला जात नाही, कारण त्याचा आधार बाहेर नाही तर त्याच्या आत आहे, तो स्वतः असतो. म्हणून बाळा, तू स्वाभिमानी बन, आत्मनिर्भर बन. हेच आयुष्याची तुझी खरी ताकद आहे. आत्मनिर्भर माणूस एकटा नसतो तर तो मजबूत असतो. हीच खरी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. बाळा, हीच ती खरी शक्ती आहे. स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास ठेवून हे सर्वात मोठी शक्ती आणि समाधान आहे. जर कोणी तुझ्यासोबत नसेल तर उद्या तू स्वतःच तुझा आधार बनशील. आयुष्य आपल्याला एकटं पाडत नाही तर मजबूत बनवण्यासाठी थोडं दूर नेत असतं. प्रत्येक वेदना तुला आतून घडवत आहे. बाळा, जो स्वतःचे निष्ठावान असतो तो कधीच पूर्णपणे हरत नाही, कारण त्याचं मन त्याचं घर असतं. स्वतःच्या पायावर उभा राहणारा माणूस कधीही कोणाच्या दयेवर जगत नाही. तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. वय बाळा, म्हणून तू स्वतःवरती विश्वास ठेव. जर तुझा स्वतःवर तू विश्वास असेल तर तुला कोणीच तोडू शकणार नाही. आणि बघ, बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं कधीही चांगलं आहे. मौन सर्वाचं साधन आहे, म्हणून तू मौन धारण कर. मौन धारण म्हणजे एकदम गप्प बसणे असं नाही, पण कोणत्या वेळेला काय बोलणं आणि कोठे बोलायचं हे समजणं सुद्धा मौनच आहे. कारण बाळा, काही वेळ बोललं नाही तर तो सोबत असणारा माणूस समजतं. कारण बाळा, काही वेळा बोललं नाही तर तो समोरचा सोबत असणारा मंडळी बोलतीच बंद झाली म्हणून समजतात. पण असं नाही बाळा. विश्वास ठेव आणि भगवंताचे नामस्मरण करत राहा. कारण प्रत्येक वेळेस बोलणं हे उत्तर नसतं, पण काही वेळेला आपण आपले लपवलेली ताकद सुद्धा ओळखायला पाहिजे आणि ते लपवलेली ताकद लांबवायला सुद्धा पाहिजे. बाळा, बोलताना मोजकंच अर्थपूर्ण बोलायला शिक. कारण खूप काही असे आहेत की काही बोलू देतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. त्यामुळे तुझा वापर कोणी करणार नाही याची काळजी घे. कारण बाळा, ह्या जगात सगळेच लोक असे आहेत की ते फक्त डोक्याने चालणारे आहेत आणि तुझा वापर कोणी करतात कामा नये. कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझे भगवंतावर प्रेम असेल तर लव यू गॉड असे टाईप कर. कारण बाळा, ह्या जगात कोणीच कायम समजतं आणि तुझं माझ्यावर विश्वास आहे तर मग तुला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. कारण टेन्शन देणारे लोक या जगात खूप आहे. जेव्हा तुम्ही त्यांना मनात जागा देता तेव्हा तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलं आणि त्यांच्या टीका करतो तुम्ही महत्त्वाचं, आणि जर नाही ऐकलं तर मग तुम्ही वाईट ठरवतात. म्हणून एकदा तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली आणि दुसऱ्याचं बोलण्याचं मोल कमी होऊ लागतं. म्हणून तुम्ही विचार करा, सोनं जर चुकून चुलीत पडलं तर त्याची किंमत कमी होते का? नाही ना. म्हणून मग स्वतःचं तुम्ही ठरवा. कोणी कितीही टीका केली, अपमान केला, दुर्लक्ष केलं तरी तुमचं महत्त्व कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही. म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुमच्या कृतीतून उत्तर द्यायला शिक, शब्दातून नाही. कारण काही वेळेस तुम्ही फक्त बोलत बसता आणि कृती काहीच करत नाही तर ते काहीच कामाचे नाही. जर तुम्ही शांत राहिला, संयम ठेवला तर कट कारस्थान करणारी लोकांचा पूर्ण प्लॅन म्हणजे कमजोरी नाही बाळा. तरी तीच वेळ आहे जिथे खऱ्या अथर्कतेची परीक्षा घेतली जाते. पण जर तुम्ही शांत राहून पुढे जाणं ठरवलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहे. आपलं मन कोणी स्वस्त करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना परवानगी देत नाही. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जो कोणी तुम्हाला त्रास देत आहे, तुम्ही चांगले वागून सुद्धा तुमच्याबरोबर वाईट वागत आहे तर तुम्ही त्यांना काहीच बोलू नका. त्यांना त्याच्या प्रश्नाचे उत्तर साक्षात भगवंत देणार आहे. मग आपण बोलून काहीच फायदा नाही. जर सहमत असाल तर व्हिडिओतून 2 जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई आणि मी तुझं बाळ आहे असे टाईप कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.